नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राहुरी पोटनिवडणुकीमध्ये सध्या प्रचाराला जोर आला असून भाजपाने आघाडी घेतल्याचा दावा दाखल केला आहे. आज पार पडलेल्या विजय संकल्प मेळाव्यात प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील आणि सभापती राम शिंदे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना राम शिंदे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. प्राजक्त तनपुरे यांनी आपला उमेदवार अर्ज मागे घेतला असून प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती दिली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी लवकरात लवकर प्रचारामध्ये सहभागी व्हावं यासाठी वरिष्ठ नेते त्यांच्याशी संवाद साधतील असा विश्वासही राम शिंदे यांनी व्यक्त केला. खरं तर वास्तविकता या निमित्तानं पुन्हा एकदा मी आपल्याला आठवण करून देतो. त्या दिवशी देखील मी सभेत सांगितलं की माननीय पालकमंत्री आणि प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी फॉर्म भरण्याच्या दिवशी देखील शिष्टाई केली आणि प्राजक्त तनपुरेंची भेट घेतली आणि त्यानंतर माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि फॉर्म भरला गेला नाही आणि निश्चितपणे त्यांनी ऐकलं आणि या निवडणुकीकडे एक वेगळ्या नजरेने पाहत असताना मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी जे कार्य केलं त्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि हे आभार व्यक्त करत असताना खऱ्या अर्थानं अजून देखील आमच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे की त्यांची नेमकी काय भूमिका घेणार. मी देखील समाज माध्यमांच्या माध्यमातून ऐकतो आहे, पाहतो आहे. खरं तर वास्तविक पाहता ही निवडणूक सार्वत्रिक नाही आहे, ही निवडणूक पोटनिवडणूक आहे आणि त्यामुळे या निवडणुकीकडे पाहत असताना आदरणीय शिवाजीरावजी कर्डिले साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 6 वेळा निवडणुकीला सामोरं जात असताना या जिल्ह्यामध्ये स्वतःचं नेतृत्व प्रस्थापित करत असताना सर्वसामान्याचा आवाज म्हणून त्यांनी या जिल्ह्यामध्ये कार्य केलं, या राज्यामध्ये कार्य केलं आणि हे कार्य करत असताना खऱ्या अर्थानं त्यांनी पाठिंबा दिला आणि म्हणून त्यांचा मी आभार मानतो. परंतु अजूनही वेळ गेली नाही. 23 तारखेच्या पर्यंत पुन्हा एकदा आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी आता जरा फॉर्म न भरता पाठिंबा दिलाच आहे तर अधिकृतरित्या या निवडणुकीसाठी देखील पाठिंबा दिला पाहिजे अशा प्रकारची आम्ही इच्छा व्यक्त करतो. माननीय पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आहेतच. आपल्याला शेवटी सोबत काम झाल्याच्या नंतर बरं वाटतं, परंतु ही बरं वाटण्यासाठी निवडणूक नाही, खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलवरती जाऊन काम करण्याची ही निवडणूक आहे. आणि म्हणून राज्यात आणि देशात सरकारच्या माध्यमातून प्रश्न सुटणार आहे. वीज असेल, रस्ते असतील, पाणी असेल, वैयक्तिक स्वरूपाची कामं असतील, सामाजिक प्रश्न असतील, आवर्तनाचा विषय असेल, हे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही आमची आहे, राज्य सरकारची आहे, केंद्र सरकारची आहे. आणि हा मुद्दा आपण लोकांना पटवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हिरारीने भाग घेऊन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.